तुझा चिराग वेगळा आहे, माझा चिराग वेगळा आहे. तू हिंदू, मी मुस्लिम, तर कोणी शीख, तर कोणी ईसाई. परंतु प्रकाश हा मात्र सर्वांसाठी एकच असतो. म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण दीप प्रज्वलन केले पाहिजे अशी नीव आपल्या पूर्वजांनी आपल्यासमोर मांडली होती आणि त्याचे रूपांतर परंपरेमध्ये झाले. परंतु आजकाल अशा परंपरा आपल्याला मृतांची लोकशाही होत असताना दिसत आहेत. भारतीय परंपरेने कित्येक वर्षांपूर्वी आपल्याला सांगितले होते की स्वदेशीचा वापर करा. परंतु विदेशी म्हणजे स्टाईल आणि विदेशी म्हणजे मॉडेलिंग अशी संकल्पना आम्ही आमच्या डोक्यावर मिरवतो आणि भारताला न राहून नाईलाजानं आत्मनिर्भर भारत अभियान राबवावे लागते. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असलेल्या आमच्या भारतीय देशात जगातील सर्वात जास्त 15 प्रदूषित शहरांपैकी 11 प्रदूषित शहर आहेत. तर का आहेत? कुठे गेलं आमचं कन्झर्वेशन ॲग्रिकल्चर? कुठे गेली आमची ऑर्गॅनिक फार्मिंग? हीच तर आहे आमची परंपरा. तरी देखील आम्ही आमच्या परंपरेचे रूपांतर कन्झ्युमर फार्मिंगमध्ये केले, केमिकल फार्मिंगमध्ये केले आणि त्याचा परिणामार्थ पंजाब आणि हरियाणासारखे कित्येक कॅन्सर स्टेट जन्माला आले. म्हणजे आम्ही आमची मुळं विसरत आहोत आणि संवर्धनाकडून संहाराकडे जात आहोत. म्हणजेच जणू की ही परंपरा फक्त मृतांचीच लोकशाही होय. परंतु हे अर्धसत्य आहे. कारण परंपरेतून माणसाला काढता येते, परंतु माणसातून परंपरा काढता येत नाही. अतिथी देवो भव ही संकल्पना आज देखील जगाच्या पाठीवर आपल्या भारताची प्रसिद्ध आहे. मग ते जागतिक योग दिन असू दे किंवा संपूर्ण जगाला कोरोनाच्या काळात दिलेला नमस्तेची सवय असू दे. म्हणजे भारतीय परंपरा ही फक्त मृतांचीच लोकशाही नाही, ती आपल्या भारतीय संस्कृतीचा देखील पाया आहे. परंतु हा पाया कधी भक्कम असू शकतो तर कधी पोकळ असू शकतो. म्हणजे परंपरा ही दुधारी तलवार आहे, म्हणजेच तिला नकारात्मक बाजू देखील आहेत. एखाद्या राजकीय घराण्यात जर त्याच्या पिढ्यानपिढ्या जर राजकारणात येत असतील तर ती लोकशाही नसून संविधानावर असलेली राजशाही आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून या लोकशाहीत या अशा परंपरांना आपण मृत घोषित करायला हवे. कित्येक वर्षांपूर्वी मनुस्मृतीमध्ये लिहिले आहे, न स्त्री स्वातंत्र्य महती, स्त्रीला कुठल्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही. परंतु हा विचार आजच्या काळात दुर्मिळ ठरतो. आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक आपल्याला निर्णय दिला, ज्यात स्त्रियांना सैन्यामध्ये परमनंट कमिशनची स्थापना केली. म्हणजे परंपरा ही आपल्याला प्रगतीच्या मार्गावर नेते आणि जर ती आपल्याला प्रगतीच्या मार्गावर नेत नसेल तर आपण ती बदलायला हवी. आजच्या कित्येक समस्यांचे समाधान हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला आपल्या परंपरेमध्ये दिले. आपली भगवद्गीता सांगते, काव्यशास्त्रेन विनोदेन कालो गच्छति धीमताम. म्हणजे ज्ञानी माणसानं आपला वेळ आपली संस्कृती आणि परंपरा जाणून घेण्यात दिला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे ते जागतिक जातीवाद, तसेच राजकारण, दहशतवाद अशा कित्येक समस्यांचे समाधान हे विश्वसी माझे घर या संकल्पनेमध्ये भारताने आपल्याला दिलेले आहे. ऋग्वेद चॅप्टर 1 वर्जन 164 यात एतत्तव मनस्वरूपी यात आपल्याला बघायला मिळते की सर्व धर्म हे समान आहेत. आणि हा उपदेश आजचा जातीवाद, जातीय राजकारण आणि गौरक्षणाच्या हाताखाली असलेला होणारी जातीय हिंसा याला आपण वापरू शकतो. तसेच बायबलमध्ये वर्जन 10.14 यात दिलेले आहे की तुमचा परमेश्वर हा स्वर्गात राहतो, परंतु स्वर्गाचा स्वर्ग ही तुमची पृथ्वी आहे. परंतु आम्ही याच पृथ्वीचा ऱ्हास करत आहोत, याच पर्यावरणाचा आम्ही ऱ्हास करत आहोत, याच जैवविविधतेची आम्ही नुकसान करत आहोत. आणि याचा परिणाम काय? जागतिक तापमान वाढ. इसवी सन 600 मध्येच कुराणामध्ये आम्हाला सांगितले होते, इटिंग व्हॉट इज गुड इज गुड फॉर हेल्थ. इटिंग लॉफुल इज गुड फॉर हेल्थ. परंतु आम्ही ते विसरतो आणि आम्ही वाटेल ते खातो आणि त्याचा परिणाम म्हणजे आमच्या सर्वांच्या घरात असलेला पाहुणा म्हणजे कोरोना आणि दारात आमची वाट बघत असलेला मेहुणा म्हणजे बर्ड फ्लू होय. म्हणून परंपरा ही मृतांची लोकशाही आहे असे म्हणून चालणार नाही. हा परंपरेचा प्रवाह कधी ना खंडित व्हावा, तेव्हाच तर उमलेल या जगजननीचा भाग्य सितारा. धन्यवाद.